एक एक काम होत चाललंय। स्मृती, शालिनीने खाज्याच्या करंजा कशा केल्या ते बघून घेतलंस ना नीट? तिनेच केल्या काय? आणि रंगीत करंजा सुद्धा हौशीने केल्या तिने। पण आई, वहिनीसारख्या नाही ग जमल्या। वहिनीच्या हाताला चव आहे। दादा खूप लकी आहे हा। यांची जोडी मस्त जमली आहे। हिला करायची आवड आहे आणि त्याला खायची। तुझी सुद्धा अशी जोडी जमू दे म्हणजे गंगेत घोडण आलं। आणि हे बघ, आता दिवाळीचे पदार्थ, वेगवेगळ्या भाज्या, फुलके सगळं यायला हवं हळूहळू, नाहीतर सासू म्हणेल मी तुला वळणच लावलं नाहीये। आई करेल ती, तशी आपली स्मृती हुशार आहे। चकल्या सुद्धा खूप छान तळल्या तिने। ए वहिनी, तू कशी काय एवढा स्वयंपाक करायला शिकलीस? की लग्नाच्या आधी कुठला कोर्स बिर्स केला होतास? नाही ग, श्यामदादामुळेच शिकले मी सगळं। लहान असतानाच माझे आई बाबा गेले, त्यानंतर माझी आई आणि माझे बाबा, माझा श्यामदादाच होता। तो सगळं करायचा, घरातला स्वयंपाक करायचा, माझा अभ्यास घ्यायचा आणि एवढंच काय तर माझ्या वेण्या सुद्धा घालून द्यायचा तो। खूप कष्ट केले माझ्या दादानी। मग काय, थोडी मोठी झाल्यावर मी विचार केला की आता घरची जबाबदारी घ्यायला पाहिजे। मग मी करायला लागले। मग हळूहळू एखाद्या मावशीकडून कुठला पदार्थ शिक, बाजूच्या काकूकडून शिक, असं हळूहळू शिकत गेले। भावाची माया वेगळीच असते ग। माझ्या भावाचंही माझ्यावर असंच खूप प्रेम होतं। वहिनी, तुझा दादा तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे ना? हो, तरी तुमची भांडणं बिंडणं व्हायची? हो व्हायची। मी खूप भांडायचे, खूप हट्टी होते मी। पण माझे सगळे हट्ट फक्त माझ्या दादाकडेच असायचे। माझा दादा ना खूप प्रेमळ आहे, खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर। आणि काय ना, श्यामदादाबद्दल बोलायचं म्हटलं तर काय बोलू आणि काय नको असं होतं। खरं सांगू तर मला श्यामदादाकडे कधी हट्ट करावाच लागला नाही। मला काय हवंय याची यादी असायची त्याच्याकडे, आणि मग मला ओवाळणीत तो ते सगळं द्यायचा। श्यामदादा पण ना, आम्ही एकही भाऊबीज चुकवली नाही। पण ही माझ्या लग्नानंतरची पहिली भाऊबीज आहे आणि दादा परदेशात। शालिनी, अगं नको एवढं वाईट वाटून घेऊस। अगं येईल तुझा दादा। एखादा माणूस यावं अशी मनापासून ओढ वाटत असेल ना, तर ते नक्कीच येतं। आई, खरंच तसं होईल ना? मी ना माझ्या दादासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणले। माझ्यामध्ये आणि दादामध्ये बऱ्याच वर्षांचं अंतर आहे। मी 10 वर्षाची असतानाच माझे आई वडील गेले।
त्याच्याशिवाय आता माझं कोणीच नाहीये. खूप केलं माझ्या दादानी, पण हे सगळं झाल्यावर सुद्धा खंबीरपणे उभा राहिला तो माझ्या पाठीशी. एवढंच काय तर माझ्यासाठी त्यांनी लग्न सुद्धा केलं नाही. त्याचं जग म्हणजे फक्त मी आणि मीच होते. शालिनी, अगं नको इतकी काळजी करूस. अगं येईल तो. तुझ्या दादाचं तुझ्या आयुष्यात किती स्थान आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. पण म्हणून त्याच्याशिवाय मला कुणी नाही असं नाही हा म्हणायचं. अगं आम्ही सगळे आहोत ना तुला. खरंच वहिनी, तुझा श्याम दादा खूप ग्रेट आहे. आपल्याला श्रवणला तुझ्या श्याम दादाकडे ट्युशनला नाही का पाठवता येणार? म्हणजे तो सुद्धा माझ्यासाठी इतकं नाही तरी निदान काहीतरी करेल. अरे वा, तुम्ही तिघी जणी मिळून घरातल्या 2 पुरुषांबद्दल गॉसिपिंग करताय. बरोबर आहे, घरात बायकांची मेजॉरिटी असल्याने महिला राज आहे. ए, आम्हाला गॉसिपिंगची काय गरज आहे? आम्ही फक्त चर्चा करत होतो की कोण भाऊ आपल्या बहिणीला काय काय ओवाळणी घालणार. आणि यावर्षी तर तुझं लग्न झालंय, त्यामुळे मला डबल ओवाळणी मिळायला पाहिजे. ठीक आहे, पण मग तुला दिवाळीचे 3ही दिवस माझी फुल टू सेवा करावी लागेल. श्रवण, आता हे सगळं करायला वहिनी आहे ना. एक्झॅक्टली, तेच तर सांगतोय मी. तुझ्यासाठी एवढी सुंदर, तुझी हौस मौज पुरवणारी एक छानशी वहिनी आणून दिली आहे ना, मग आणखी काय हवं? हे बरं सांगितलंस. आता मला जे काही हवं असेल ते मी वहिनीलाच सांगत जाईन. ती मला कधीच नाही म्हणायची नाही. बघितलं साई, किती चलाक आहे ती. हिचं लग्न झाल्यावर हिच्या नवऱ्याचं काही खरं दिसत नाही मला तरी. अरे कसली महासभा आहे आणि गंभीर चर्चा कसली चालू आहे तुमची? चर्चा कसली, नेहमीच. ही म्हणते मोठी ओवाळणी घाल आणि हा तिला उगाच चिडवत बसलाय. हे श्रवण, अरे 2-4 वर्ष तिला काय हवं ते दे बाबा. एकदा लग्न होऊन सासरी गेली ना की ती आणि तिचा नवरा बघतील काय करायचं ते. बाबा, तो जो कोणी हिचा भावी नवरा आहे ना, त्याची काळजी मला आत्तापासूनच वाटते. अरे त्याला नीट जेवायला तरी घालेल की नाही शंका आहे. ए नाही हा, यावर्षी तिने खूप मदत केली फराळासाठी. स्वयंपाकही यायला लागलाय तिला हल्ली. हो ना, या वेळेला चकल्यांचं पीठ तिनीच मळलं आणि तिनीच चकल्या केल्यात. अरे वा, अरे घरात एवढे खमंग पदार्थ बनतायत आणि आम्हाला चवीला एक सुद्धा मिळू नये, हे चालणार नाही. हे बघा, कोणी काय काय केलंय त्याचं सॅम्पल आणा बघू. ए शारदा, एक डिश घे आणि प्रत्येक पदार्थ थोडा थोडा त्या डिश मध्ये काढ. मग कोण जास्त सुगरण आहे हे मी आणि श्रवण मिळून ठरवतो. क्या बात आहे बाबा, तुमच्या प्रस्तावाला माझं अनुमोदन देतो. बस, आम्हाला काही गरज नाही हा तुमच्या सुगरणपणाच्या सर्टिफिकेटची. आता काही खायला मिळणार नाही. दरवर्षी असे आधीच मागतात पदार्थ आणि मग दिवाळीच्या वेळेपर्यंत सगळे संपवून टाकता. बाबा, शारदानं वटहुकूम काढलाय, आता आपलं काही चालत नाही. तुला माहिती आहे, मी पहिल्यापासूनच बायकोच्या अर्ध्या वचनात असतो. हो हो, खरंच वाटेल कुणाला. हो नाही, बाबा तुला नेहमी इमोशनली ब्लॅकमेल करत असतात. उगीच काहीतरी बोलू नकोस हा. तुम्ही दोघं हॉलमध्ये जाऊन बसा बघू. जेवणात हवं तर चव बघायला मिळेल थोडी थोडी फराळाची. हा, विरघळली शेवटी आई, विरघळली. शालू, हा हात हातात घेऊन 1 वर्ष होत आलं. हे वर्ष कसं गेलं कळलंच नाही. मला तर वाटतं आत्ताच आपलं लग्न झालंय. तुला आठवतं, माप ओलांडून तू घरात आलीस, लक्ष्मीपूजन झालं, त्यानंतर अंगठीने तांदूळ भरल्या तपकात तुझं नाव कोरायचं होतं. तू हळूच नजर वर करून माझ्याकडे पाहिलंस. बाप रे, काय तेज नजर. मग काय बिशाद माझी की तू सांगितलेलं न ऐकण्याची. तू म्हणाली होतीस माझं नाव नको बदलू. त्या नावाने माझी ओळख निर्माण झाली. आणि तू शालिनी हेच माझं पूर्वीचं नाव लिहिलंस. आणि मी तुला नजरेने थँक्स सुद्धा म्हटलं होतं. आई म्हणाली होती आमची सून साक्षात गृहलक्ष्मी आहे. या दोघांचं लग्न ठरलं आणि कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली. हिच्यामुळे घरात समृद्धी आणि समाधान कायम राहील. आई पण ना, आईना खूप कौतुक आहे माझं. तुला माहिती आहे का, माझा एक फोटो खूप सुंदर आलाय असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून त्यांनी तो एनलार्ज करून हॉलमध्ये लावलाय.
पण या पाडव्याला तुला काय हवंय मला सांग. तू नुसतं सांग, तुझ्यासमोर हजर केलंच म्हणून समज. नवीन मंगळसूत्र करायचं. नको. मूर्तिमंत मंगळसूत्र माझ्या समोर असताना मला आणखी कुठल्या मंगळसूत्राची काय गरज आहे? बरं, नवीन पैठणी घ्यायची आहे का? अजिबात नको. मी स्मृतीच्या लग्नाला घेणार आहे आणि मी आणि स्मृती खूप खूप शॉपिंग करणार आहे. बाप रे, म्हणजे माझा बँक बॅलन्स खाली करणार तुम्ही दोघी? काय म्हणालास? नाही म्हणजे तुला नवीन हिऱ्याचे इयरिंग्स घेतले चालतील? अजिबात नको. मला ह्यापैकी काहीही नकोय. मला फक्त एकच गोष्ट हवी आहे रे. श्यामदादानं निदान दिवाळीपर्यंत, म्हणजे ॲटलिस्ट भाऊबीजीपर्यंत तरी त्यांनी इथे यायला हवं. आत्तापर्यंतची एकही भाऊबीज अशी नाहीये जेव्हा तो नव्हता. आणि ह्या वेळेला तो नाहीये म्हटल्यावर मन खूप बेचैन होतंय. शालिनी, मी इथे असताना श्याम दादाचा विचार करायला सुद्धा तुला परवानगी नाही. काय आहे ना, स्मृतीचं लग्न झालं नाहीये ना म्हणून तू असं म्हणतोस. नाही तर भाऊ बहिणीचं नातं किती खोल, समजुतीचं, प्रेमाचं असतं ना, ते तुला अजून कळणारच नाही. आणि जेव्हा का तिचं लग्न होईल ना, तेव्हा तुला कळेल. अगं कम ऑन शालू, आय वॉज जस्ट जोकिंग यार. श्रवण, तुला खरं सांगू, याआधी मी आणि माझा श्यामदादा असं छोटंसंच जग होतं आमचं. पण आई, वडील, बहीण असं एक परिपूर्ण कुटुंब, त्यातला उबदारपणा, प्रेम, हे सगळं मला इथे मिळालं. आणि ज्यासाठी जीव आसुसला होता ना, ते सगळं तू मला दिलंस. वा, सगळ्यांचं कौतुक करून झालं. माझं काय? माझं कौतुक नको करायला? आता आणखी कुठल्या शब्दात तुझं कौतुक करू मी? शब्दात नको करू, कृतीने कर. मी दाखव. हा? हा ऋतू किती प्रसन्न असतो ना शारदा. म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांनी मोठ्या चतुराईनं दिवाळीसारख्या मोठ्या सणाची या ऋतूमध्ये योजना केली असणार. सगळीकडे कसं प्रसन्न आणि उल्हासाचं वातावरण असतं. हो ना. आपल्या घरात शालिनी सून म्हणून आल्यापासून घरात कसं तृप्त आणि समाधानी वातावरण निर्माण झालंय. करेक्ट, अगदी लाखाचं बोललीस. खरंच फार गुणी मुलगी आहे. कधीही पाहावं तेव्हा हसत मुख असतं. अशी सून मिळणं म्हणजे भाग्याचंच म्हणायला हवं. श्याम जेव्हा त्याच्या बहिणीची पत्रिका आणि फोटो घेऊन माझ्याकडे आला होता ना, तेव्हा मी त्याला म्हटलं होतं, आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये आनंदाने राहील, आमच्या कुटुंबातल्या सुखदुःखांची समरस होईल अशी मुलगी हवी. स्वभावाचं सौंदर्य हे खरं सौंदर्य असं आम्ही मानतो. त्यामुळे आमच्या बाकी कुठल्याच अपेक्षा नाही. त्यावेळी मला म्हणाला होता तो, माझी बहीण खरंच खूप गुणी आहे. तुमच्या घरातल्या सगळ्यांना ती समाधानी ठेवेल, खात्री देतो मी. खरंच श्यामचा शब्द सार्थ ठरवला पोरीत. श्यामने खरंच शालिनीला खूप चांगलं वाढवलंय. तिच्यावर उत्तम संस्कार केले, खऱ्या अर्थाने तिला घडवले. एखाद्या आईसारखं तिला वाढवलंय त्यांनी. तिचे लाड केले पण तिला लाडावलं नाही. एखाद्या बाई माणसासारखं स्वयंपाकापासून सगळं शिकवणं, तिला जबाबदारीचं भान देणं, हे वाटतं तितकं सोपं नाही. शारदा, आपली स्मृती सुद्धा ज्या कुणाच्या घरी जाईल त्या सगळ्यांची मनं जिंकून घेईल. ती नक्की जबाबदारीने वागेल, सगळ्यांना माया लावेल. शालिनीचे गुण तिच्यात नक्की उतरतील असं मला वाटतं. अगं रोज नाश्त्याला नवा पदार्थ बनवते, एकदम चविष्ट बनवते. आहे कुठे ती? आजचा मेन्यू काय आहे? आजचा मेन्यू आहे फरमास इडली आणि साऊथ इंडियन पद्धतीचं सांबार. वा, शालिनीने सगळं तयार केलं. श्रवण आणि स्मृतीचा डबा भरून ठेवला आणि आता ती आंघोळीला गेलीये. जाताना मला सांगून गेलीये, बाबा आता मॉर्निंग वॉकून येतील, त्यांना सगळं गरमागरम द्या. बसा तुम्ही, मी आणते. हे घ्या, तोवर तुमचा अग्रलेख वाचा. काय म्हणताय महाराष्ट्रातलं राजकारण?
माझी ओवाळणी. हे काय? तू काहीच आणलं नाहीस माझ्यासाठी? आणलं ना, इकडे खिशात आहे. म्हणजे तू कानातले आणले असशील नक्की. ऍक्च्युली कानातलं नाही, मनातलं आणलंय. दे. खे, ही तुझी या वर्षीची ओवाळणी, तुझ्या आयुष्याचा जोडीदार. अरे छान आहे ना? हे बघ शालिनी, तू काळजी करू नकोस. मी त्या कुटुंबाची सगळी चौकशी केली. कुटुंब अतिशय सुसंस्कृत आहे, एकमेकांवर विश्वास ठेवणार आहे आणि हा स्वभावाने खूप चांगला आहे. तुला खरंच खूप सुखी ठेवेल. दादा, तू एवढी वकिली करतोयस या लोकांची? हे बघ, मला लग्न अजिबात करायचं नाहीये आणि त्याहूनही मोठं कारण, मला तुला इथे एकट्याला सोडून कुठेही जायचं नाहीये, अजिबात जायचं नाही. ऐकून तर घे. हे बघ शालिनी, आजपर्यंत मी फक्त तुझ्या सुखाचा, हिताचा विचार केलाय. तुला चांगलं सासर मिळावं, तुझा नवरा हुशार, प्रेमळ, विवेकी असावा, हीच तुझं शिक्षण संपल्यानंतरची माझी जबाबदारी आहे. आपले आई बाबा गेले तेव्हा खूप दीनवाणी झाली होतीस तू. त्यावेळी तुला पोटाशी धरलं ना, तेव्हा एक वचन दिलं होतं मी स्वतःला की यापुढे मीच तुझी आई आणि बाबा, तुला आयुष्यात कधीही काही कमी पडू देणार नाही. माझ्याकडून मी माझं वचन निभावण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय. आता तुझी पाळी आहे. ओके, मी काय करू शकते मला सांग. तुला एकदा सासरी सुखी नांदताना बघितलं ना की 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 खूप बरं वाटेल मला. सगळ्या जबाबदारीतून मुक्त होईन. शालिनी, तू भेटशील ना एकदा या लोकांना? मी खरंच सांगतो, तू त्यांना भेटलीस ना तर ती माणसं आवडतील तुला. खूप चांगली आहेत ती. तू जे म्हणशील ना तसंच होईल. आय प्रॉमिस. मला माहित होतं तू मला ऐकशील. उद्या सासरी जाशील, संसारात सुखात रमशील, तेव्हा हे घर एकट्याला खूप खायला उठेल मला. म्हणून मी नोकरी करता दुबईत जायचं ठरवलंय. म्हणजे तशी कंपनीशी बोलणीही झालेली आहेत माझी. नाही, हे बघ तू अशी काळजी करू नकोस. दुबई काही लांब आहे का? 4-5 तासाचंच अंतर आहे. आणि मी भाऊबीजेला तुला भेटायला नक्की येणार. अगदी काही समस्या समोर आली ना तरी सुद्धा येणार. मी तुला भाऊबीजेला भेटायला येणार, हे माझं तुला वचन आहे. मग तर झालं. प्रॉमिस. प्रॉमिस. हॅलो चालू, श्याम बोलतोय. दादा, दादा तुला 100 वर्ष आयुष्य आहे. तुला माहितीये आता मी तुझ्याच आठवणींमध्ये होते आणि तू फोन केलास. बरं मला सांग, कधी येतोयस मुंबईला? लवकर ये ना, खूप आठवण येते तुझी. आणि तुला माहितीये मी तुझ्यासाठी एक गंमत आणलीये, एक सरप्राईज. शालू, माझं म्हणणं आधी ऐकून घेणार आहेस का जरा? सॉरी, पण यावर्षी भाऊबीजेला नाही येऊ शकणार मी. दादा प्लीज ना, चेष्टा करू नकोस. ये ना लवकर. मी काय म्हणतोय आधी नीट ऐकून घे. ही कंपनी जॉईन करण्यापूर्वी मी एक अट घातली होती की त्यांनी मला 10 लाख रुपये कर्जाऊ द्यावे. तुझ्या लग्नाचा खर्चही होता, इतरही कर्ज होती, त्यासाठी हे पैसे घेतले होते. पण आता ही कंपनीच पुढीच जायला लागली, त्यामुळे ती दिलेली कर्जाची रक्कम परत द्या म्हणून मागे लागले. तर एकदम 10 लाख रुपये मी कुठून आणणार? त्यामुळे जरा कंपनीची परिस्थिती सुधारावी म्हणून दिवस रात्र बिनपगारी मेहनत करतोय. खरं सांगायचं तर आता तिथे येण्याच्या प्रवासाचे पैसे सुद्धा माझ्याकडे नाही आणि कर्ज तर फेडायलाच हवं. पण शालू, पुढच्या वर्षी मी अगदी मोठी रजा काढून येईन. प्रॉमिस.
प्रॉमिस. या भाऊबीजेला श्यामचं येणं शालिनीसाठी किती महत्वाचं होतं मला कळतंय. त्याचं न येण्याचं कारण ही हे असं आहे. 10 लाख रक्कम काही लहान सहान नाही. शालिनीला खूप वाईट वाटलं असणार. बिचारीला श्यामशिवाय आणखी कुणीच नाही. तिच्याजवळ जायला हवं. पण आता ह्या अशा कठीण परिस्थितीमध्ये शालिनीने सहनशीलपणे वाट पाहायची, एवढंच. तेच तर शालिनी करते. शालिनीच्या बाबतीत तर हा फारच हळवेपणाचा मुद्दा झाला. सगळी जय्यत तयारी झालेली आहे. शारदा, ही साडी तुला अगदी खूप शोभून दिसते. हो ना. दादा माझा तर विश्वासच बसत नाही तू आला. विश्वास बसत नाहीये? आता बसला?